नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। उद्या आहे दत्त जयंती 4 डिसेंबर। तर आपल्याला दत्त जयंती कशी साजरी करायची, कुठल्या सेवा करायच्या, कुठल्या वृक्षाखाली आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे, प्रदक्षिणा घालायचेत आणि हा दिवस कसा साजरा करायचा आहे, कुठल्या सेवा करायच्या आहेत, कुठल्या दानाला या दिवशी महत्त्व आहे, ही संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर आपण दत्तसेवक असाल किंवा स्वामीसेवक असाल तरच आपण ही सेवा करावी का? तर नाही, आपण प्रत्येकाने ही सेवा करायची आहे। कारण आपल्या प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह हा बळकट व्हावा आणि आपण जे पण काम करू त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळावं, आपल्या प्रामाणिक कष्टाला किंवा प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी, यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर उद्या दत्त जयंती उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे। आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। आपला घर अंगण हे आपल्याला आदल्या दिवशीच स्वच्छ करून घ्यायचं आहे। या दिवशी तुम्ही मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, बाहेर रांगोळी काढायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता आपल्याला तुळशीला सुद्धा हळद मिश्रित जल अर्पण करायचे, सूर्याला पण अर्घ्य द्यायचं आहे। मग तुम्हाला देवपूजा करताना आपल्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे। कारण बघा, दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार आहेत। दत्त महाराज हे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार आहेत। त्यामुळे आपल्याला ही सेवा अगदी मनोभावे करायची आहे। आपण जरी यापूर्वी अशी सेवा केली नसेल तरी तुम्ही ही नक्कीच सेवा या दत्त जयंतीच्या निमित्त करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, देवपूजा करताना तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला अथर्वशीर्ष म्हणत अभिषेक करायचा आहे। फलश्रुती म्हणायची गरज नाही। नंतर आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचे आणि 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचे। आता ही सेवेला थोडासा वेळ लागेल, जर शक्य झालं तर नक्कीच तुम्ही तसं म्हणून अभिषेक करा आणि जर नाही शक्य झालं तर 1 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळा पुरुष सूक्त म्हणा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करा किंवा ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः असा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा आपला स्वामींचा पंचाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करत अभिषेक करू शकता। आपल्याला असा अभिषेक करून घ्यायचा आहे। आता अभिषेक केलेलं पाणी आपल्याला घरातली सर्व व्यक्तींना हे तीर्थ म्हणून द्यायचं आहे आणि थोडं आपल्या घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे। आपल्याला देवांना छान वस्त्र घालून घ्यायचं आहे। दत्त महाराजांना पिवळे वस्त्र प्रिय आहेत। जर तुमच्याकडे पिवळी वस्त्र असतील तर ती तुम्ही घालू शकता। पिवळी फुलं आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहेत। या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे, त्यामुळे बऱ्याच महिलांचा उपवास असणार आहे। पण ज्यांना उपवास नाही आहे ते पण असा हा दत्त जयंतीचा उपवास करू शकता। आणि ज्या व्यक्ती गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतायत तर त्यांनी आवर्जून हा दत्त जयंतीचा उपवास पकडायचा आहे। आता हा एकादशीप्रमाणे उपवास केला जातो, म्हणजे दिवसभर आपण फलाहार दूध घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उपवास सोडायचा असतो। आता जरी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असेल तरी आपण तो सोडायचा नाही आहे संध्याकाळी। या दिवशी आपल्याला नैवेद्य आरती करायची आहे। मग तुम्ही महाराजांना नैवेद्यामध्ये फळं, दूध किंवा मग राजगिरा लाडू असा तुम्ही नैवेद्य अर्पण करा। नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरू नका। तर आता आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे। दत्त महाराजांचा जन्म हा 12:39 झाला होता। त्यामुळे आपल्याला 12:15 वाजता गुरुचरित्र ग्रंथातील 4था अध्याय आपल्याला बरोबर 12:15ला पठण करायचा आहे। आता तो पूर्ण पठण करायचा नाही तर जी 3 मुलांचा जन्म होतो अनुसया मातेकडे, जे भिक्षुक म्हणून जातात आणि मग ती लहान मुलं होतात 3, तर तिथपर्यंत आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे। हा पूर्ण अध्याय वाचायचा नाही आणि मग 12:30ला किंवा 12:39ला आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे, नैवेद्य आरती करायची आहे। मग तुम्ही त्यावेळेला नैवेद्य दाखवायचा आहे। त्यामुळे आपण जी काही पूजा किंवा अभिषेक करणार तर ते आपल्याला 12च्या आधीच उरकायचं आहे। म्हणजे शक्यतो सकाळी लवकरच तुम्ही असं अभिषेक वगैरे करून घ्या आणि छान वस्त्र आपल्याला स्वामींना किंवा दत्त महाराजांना घालून घ्यायचेत। नंतर आपल्याला अत्यंत प्रभावी एक उपाय करायचा आहे। या दिवशी पौर्णिमा तिथी पण आहे, तर आपल्याला औदुंबर, पिंपळ आणि वड या तिन्ही वृक्षाखाली आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल घेतलं तरी चालेल किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल। तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा तुम्हाला लावायचा आहे।
त्या वृक्षाची आधी हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची, जल अर्पण करायचं आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता पौर्णिमा तिथी सुरू होती 8:38 तर आपल्याला या सेवा 8:30 नंतर करायचेत। म्हणजे तुमच्या जवळपास किंवा जिथे मंदिर असतं तिथे वड पिंपळ औदुंबर हे वृक्ष असतात। तुम्ही थोडंसं जर शोधलं तर हे वृक्ष तुम्हाला अगदी सहज मिळून जातील। आणि काही वेळेला हे सर्व वृक्ष एकत्र सुद्धा असतात, तसे एकत्र असतील तर तुम्हाला एकच दिवा प्रज्वलित करायचा आहे। आणि आता याच्यातला जे झाड तुम्हाला मिळेल त्या झाडाखाली तुम्ही दीप प्रज्वलित करा। म्हणजे जर वडाचं मिळालं तर वडाचं, औदुंबराचं मिळालं तर औदुंबर किंवा पिंपळ, आणि हे तिन्ही वृक्ष जर मिळाले तर तिन्ही वृक्षाखाली आपल्याला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जल अर्पण करायचं आहे। 5 किंवा 11 प्रदक्षिणा घालायचेत। प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। आता औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा। या झाडांची पूजा करणं किंवा या झाडांना स्पर्श करणं हे खूप मौल्यवान समजलं जातं। त्यामुळे आपल्याला शक्य झालं तर नक्कीच तुम्ही असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि झाडाला स्पर्श करून मनोभावे नमस्कार करायचा आहे। ही सेवा चुकवू नका। आता ही सेवा तुम्हाला अगदी सकाळी 8:30 पासून ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत करता येईल। कारण आपल्याला जर जल अर्पण करायचं असेल कुठल्याही वृक्षाला तर जेव्हा सूर्यास्त होतो त्याच्यानंतर आपण कुठल्याही झाडाला जल अर्पण करत नाही। त्याच्यामुळे जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पण हा खूप प्रभावी उपाय आहे आणि या दिवशी तुम्ही नक्कीच असे हा दीप प्रज्वलित करा। या दिवशी सेवेला पण तितकंच महत्त्व आहे। आता सेवा काय करायची तर या दिवशी सेवेला पण खूप महत्त्व आहे। तर आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे। म्हणजे पूर्ण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचू शकतो। अगदी संक्षिप्त ही पोथी आहे आणि 21 अध्याय याच्यामध्ये आहेत। याला 1 तास लागतो। तुम्ही याचं नक्कीच पठण करा। ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय या अध्यायाचं सुद्धा तुम्ही पठण करा। कष्ट उद्धार स्तोत्र हे सुद्धा तुम्ही एक वेळा पठण करू शकता। त्याप्रमाणे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जास्तीत जास्त जप करा। तर आपल्याला यातल्या ज्या जमतील तेवढ्या सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। कारण बघा हा दिवस खूप मोठा आहे। या दिवशी पौर्णिमा तिथी, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि दत्त जयंती सर्व एकत्र आलंय। त्यामुळे आपल्याला सेवा या आवर्जून करायच्या आहेत। आता या सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुमच्या वेळेप्रमाणे कधी केल्या तरी चालतील, पण सेवा चुकू नका। कारण सेवेला खूप महत्त्व आहे। आता जर कुणाला मासिक धर्म असेल सुतक असेल तर आपल्याला या सेवा करता येणार नाही। मग त्यांनी मनामध्ये खंत न ठेवता जर मासिक धर्म असेल तर तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींनी ही सेवा केली तरी चालेल। आणि आपल्याला जप करायचा आहे, तुम्ही स्वामींचा जप करा किंवा या सर्व सेवा तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि त्या श्रवण करू शकता। पण जरी मासिक धर्म सुतक असेल तरी आपण एका जागी शांत बसावं, देवापासून लांब एक छोटंसं आसन घ्यावं आपल्याला बसायला आणि जप करायचा आहे। कारण जप करण्यासाठी किंवा देवाचं नामस्मरण करण्यासाठी कुठल्याही वेळेचं नियमांचं बंधन नाही आहे। त्यामुळे आपण मासिक धर्म सुतक असला तरी जप हा नक्कीच करू शकतो। बघा नामस्मरण केल्याने पुण्याचा संचय हा वाढत जातो आणि पापाचा नाश होत असतो। त्यामुळे नामस्मरण किंवा जप याच्यासारखी कुठलीही मौल्यवान सेवा नाही आहे। त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता आणि दिवसभरामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं जास्तीत जास्त पठण किंवा श्रवण करू शकता। आता जर तुमच्याकडे श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ असेल तर तोही तुम्ही पठण करू शकता। पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे। ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।